नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा व्यत्यय आला. जय गुरु. जय गुरु. येत आहे आवाज? आवाज येत आहे दादा? आवाज येत आहे? तर नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडा व्यत्यय आला, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो आणि प्रवचनाला सुरुवात करतो. तर आजच्या प्रवचनरूपी सेवेचा माझा विषय आहे सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते, हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे. सेवेने म्हणजेच निष्काम कर्मयोगाने आत्मशक्ती वाढते व जे बोलले ते सहज घडून येते, त्याचे काम लोक हातोहात करतात. म्हणजेच सेवा म्हणजेच निष्काम कर्मयोग. आणि कर्मयोग म्हणजे काय, तर कर्मयोग म्हणजे कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला कर्माचा प्रकार आहे, कर्माचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामधला पहिला कर्माचा प्रकार आहे सकाम कर्म आणि दुसरा प्रकार आहे निष्काम कर्म. आणि सकाम कर्म म्हणजेच कोणत्या तरी फळाची अपेक्षा ठेवून केलेले कार्य म्हणजेच सकाम कर्म आहे, आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कार्य म्हणजेच निष्काम कर्म आहे. आणि हे निष्काम कर्म जे आहे, या निष्काम कर्मामधूनच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. आणि ईश्वर प्राप्ती करण्यासाठी आपल्याला 3 मार्ग सांगितलेले आहेत. आणि या 3 मार्गामध्ये पहिला मार्ग आहे ज्ञान मार्ग. या ज्ञान मार्गामध्ये ज्ञान प्राप्ती करून घेऊन आपण ईश्वराची प्राप्ती करू शकतो. तसेच दुसरा मार्ग आहे ज्ञानाचा उपासना. उपासना म्हणजेच त्याला आपण भक्तियोग म्हणतो. भक्तियोग, उपासना, विविध धर्माच्या विविध पंथांच्या अनेक उपासना पद्धती आहेत, आणि आपण त्या उपासना पद्धतीद्वारे सुद्धा ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आहे कर्ममार्ग. कर्ममार्ग सर्वात महत्त्वाचा सांगितलेला आहे, कारण कर्ममार्ग जे आहे तो आपण प्रत्यक्षपणे करतो आणि त्याची प्रचिती आपल्याला स्वतःला अनुभवता येते. कारण आपण ज्यावेळेस कर्म करतो, ते कर्म जर निष्काम असेल, त्या निष्काम भावनेने केलेल्या कर्मामुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळते, परम आनंद मिळतो, आणि तो परम आनंद जो आहे तो ईश्वर प्राप्तीकडे घेऊन जाणारा आपल्याला तो आनंद आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेले जे कार्य आहे तेच कार्य योग्य पद्धतीने आपल्याला ईश्वर प्राप्तीकडे घेऊन जाणारा तो मार्ग आहे. तसेच कर्माच्या मार्गाने आपणास योग साधायचा आहे आणि ईश्वरासोबत अनुसंधान साधायचे आहे. ईश्वरासोबत अनुसंधान आपल्याला या कर्ममार्गातून साधता येऊ शकते. कर्म करायचे आहे, परंतु कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता ते कर्म करायचे आहे. आणि हे गीतेमध्ये भगवंतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलेच आहे. निष्काम भावाने कर्म केले तर आपणास त्यातून आनंदाची प्राप्ती होते, आपल्याला आत्मिक समाधान त्यामधून मिळते. म्हणूनच निष्काम कर्मयोगाला अनन्यसाधारण महत्त्व सर्वच धर्मग्रंथांमधून आणि सर्वांनी त्या निष्काम कर्मयोगाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे.
निष्काम भावाने कर्म करून आपल्याला आनंदाची प्राप्ती करायची आहे. आपल्याला कर्मयोगाचं अत्यंत चांगलं उदाहरण जर सांगायचं झालं तर निष्काम कर्मयोगी संत श्री गाडगे महाराज. गाडगे महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला कर्मयोग कशा प्रकारे असावा, कर्म कसे असावे हे आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. संत गाडगे महाराज यांच्या जीवनातील एक दृष्टांत आपणास सांगतो. संत गाडगे महाराज दरवर्षी न चुकता पंढरपूरच्या वारीला जात असत आणि पंढरपूरला गेल्यानंतर ते विठ्ठलाचं दर्शन कधीही घेत नव्हते. तर ते काय करायचे मग पंढरपूरला जाऊन, तर त्या ठिकाणी चंद्रभागा नदीच्या तीरावर जी काही घाण साचलेली आहे, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराजवळ, मंदिराच्या परिसरामध्ये जी काही घाण साचलेली आहे ती स्वच्छ करण्याचं काम संत गाडगे महाराज करत होते. आणि त्यामुळेच आपल्याला असे दिसून येईल की त्यांनी कर्माला महत्त्व दिलेले आहे. त्यांचे असे मत होते की मंदिरातील देवापेक्षा बाहेर जो चालता बोलता देव आहे त्यांची सेवा जर आपण केली तर आपल्याला त्यामधून आपल्याला आत्मिक समाधान मिळते, आपल्याला आनंद मिळतो. म्हणूनच त्यांनी या कर्माला अत्यंत महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे गाडगे महाराजांनी दीनदुबळ्या दलितांची, दीनदुबळ्यांची, अपंगांची सेवा केली आणि त्यांची सेवा करून त्याचप्रमाणे अन्नछत्र सुरू केले, धर्मशाळा सुरू केल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी चालत्या बोलत्या देवाची म्हणजेच मानवाची सेवा केली आणि त्यांना त्यामधून आनंद मिळायचा, त्यांना त्यामधूनच समाधान मिळायचे. असे हे संत गाडगे महाराजांचे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असे विचार आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर कर्मयोगाला अत्यंत महत्त्व दिले. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हाती उद्योगाचे साधन, मुखी रामनामाचे चिंतन, हाची धर्म आहे महान गावकरी लोकांचा. म्हणजे हाती उद्योगाचे साधन असले पाहिजे, मुखी रामनामाचं चिंतन आपल्या असलं पाहिजे आणि हाच खरा गावकरी लोकांचा महान धर्म आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलेले आहे. त्यांनी ग्रामगीता या ग्रंथातून कर्मयोगाचा संदेश आपणास दिला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला कर्मयोगाचा संदेश यामधून दिलेला आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा आपले संपूर्ण जीवन कर्मयोगामध्ये घालवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे कर्म केलेले आहेत, निष्काम भावनेने कर्म केलेले आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन निष्काम कर्मयोगामध्ये गेलेले आहे. आणि आपण पाहतो की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हा ग्रामगीता ग्रंथ, सर्व ग्रंथाचा सार जो आहे तो हा ग्रामगीता ग्रंथ आहे आणि त्या ग्रामगीता ग्रंथामधून आपल्याला ग्रामगीता हा ग्रंथ जो आहे त्यामध्ये एकही असा विषय नाही आहे की माणसाच्या जन्मापासून तर मानवाच्या मृत्यूपर्यंतच्या सर्व घडामोडी त्यामध्ये सांगितलेल्या आहे आणि माणसाने जगावं कसं आणि माणसाने मरावं कसं हे पूर्ण ग्रामगीता आपल्याला शिकवते. आणि या ग्रामगीतेच्या तत्त्वज्ञानावर जर आपण चाललो तर निश्चितच आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपली जी ग्रामगीता आहे ती कष्टकरी शेतकऱ्याला अर्पण केलेली आहे. ग्रामगीतेच्या सुरुवातीलाच अर्पण पत्रिका दिलेली आहे आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये वंदनीय महाराजांनी मानवसेवा हीच ईश्वर सेवा सांगितलेली आहे. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमधून आपल्याला महत्त्वाचा संदेश दिला आहे आणि आपल्याला आपल्या जीवनामधील प्रत्येक घडामोडीवर ग्रामगीता ही मार्गदर्शक ठरते. म्हणूनच ग्रामगीता हे प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजे आणि ती त्यामधली एक ओवी जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवली तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये होईल. एक तरी ओवी अनुभव ज्ञानराज माऊलींनी सुद्धा सांगितलेला आहे. आणि म्हणूनच
वंदनीय संत तुकडोजी महाराजांनी जे ग्रामगीतेमधून आपल्याला तत्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्वज्ञानाचा अवलंब आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. गावाच्या उन्नतीकरता राष्ट्रसंतांनी गावागावात जाऊन सेवेचे कार्य केले. प्रत्येक गावामध्ये जाऊन वंदनीय महाराजांनी त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन आपल्या भजनाद्वारे लोकांचं प्रबोधन केलं. त्या प्रबोधनामधून बऱ्याच लोकांनी वंदनीय महाराजांच्या त्या संदेशाचे पालन केलेले आहेत आणि गावागावात जाऊन सेवेचे कार्य त्यांनी केले. ग्राम शुद्धी असेल, ग्राम स्वच्छता, आरोग्य, ग्राम रक्षण, ग्राम निर्माण कला, गोवंश सुधार यावर त्यांनी कार्य केले. ग्रामगीतेत यावर ग्राम निर्माण पंचक 5 अध्यायाचं हे एक पंचक आहे आणि या ग्राम निर्माणाच्या पंचकावर आपल्याला 5 अध्याय वंदनीय महाराजांनी दिलेले आहे. म्हणजे गाव कसं असावं, म्हणजे गावातील प्रत्येक सोयीसुविधेपासून तर गावातील प्रत्येक गोष्टीवर महाराजांनी प्रत्येक गोष्टीवर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ग्राम निर्माणाचं जे कार्य आहे, अत्यंत महत्त्वाचं कार्य ग्राम निर्माणाचं महाराजांनी आपल्याला या ग्रामगीतेमधून, या ग्राम निर्माण कला या अध्यायामधून सांगितलेलं आहे. ग्रामगीता ग्रंथ जगाचा पोशिंदा अशा शेतकऱ्याला अर्पण केलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू सर्व गावा, कळो हे वळो देह कारी पडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे. म्हणजे खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा. ग्रामसेवा हीच खरं निष्काम कर्म आहे आणि आपण सर्वांनी आपल्या गावासाठी झटलं पाहिजे आणि आपल्या गावाला स्वर्ग आपण बनवू शकतो. म्हणजेच आपण असं ऐकलेलं होतं पुराणांमध्ये, कथानकांमध्ये की मेल्यानंतर स्वर्ग दिसतो, परंतु आपल्याला जिवंतपणीच स्वर्ग निर्माण करता येऊ शकतो. स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना ज्या आहेत, स्वर्ग म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण सर्व सुखी असू त्यावेळेस स्वर्ग आपण त्याला म्हणतो आणि ज्यावेळेस आपल्याला दुःख मिळते त्यावेळेस आपण त्याला नरक म्हणू शकतो. म्हणजेच या स्वर्ग नरकाच्या ज्या कल्पना आहेत त्या सुख आणि दुःखाशी संबंधित आहेत. आणि वंदनीय महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की आपण सर्वांनी जर मिळून गावामध्ये बदल घडवून आणण्याचं जर आपण ठरवलं तर आपण काहीही सर्वजण मिळून करू शकतो आणि सर्वांनी मिळून हे गावामध्ये स्वर्ग निर्माण होऊ शकतो, असं वंदनीय महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या गावच आपल्याला स्वर्ग निर्माण करायचं आहे की जिथे सर्व लोक सुखासमाधानाने व आनंदाने जीवन जगतील आणि त्याकरिता एकमेकांना सहाय्य मदत आपणास करायची आहे. आपल्या गावातील सर्वांना स्वर्गाप्रमाणे आपलं गाव वाटेल असं आपल्याला ते गाव निर्माण करायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक सुंदर गाव पाहिले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातील एक उदाहरण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक सुंदर गाव पाहिले होते आणि या गावात कोणालाही व्यसन नव्हते. सर्व गाव हे निर्व्यसनी होतं. सर्व लोक उद्योगी होते. प्रत्येकाच्या हाताला काम होतं. प्रत्येकजण उद्योग त्या गावामध्ये करताना महाराजांना दिसला. तेव्हा त्या गावातील एक सेवक आणि मग महाराजांना आश्चर्य वाटले की हे गाव कोणी असे केले, या गावामध्ये असं परिवर्तन कोणी घडवून आणलं. तेव्हा त्या गावातील एक सेवक पुढे आला व तो म्हणाला, आपण चालविलेल्या संस्कार वर्गात मी होतो आणि एक साधाभोळा व्यक्ती हृदयात सेवा कार्याचा जिव्हाळा घेऊन जर कार्य करत असेल तर शब्दाशिवाय उपदेशाशिवाय न बोलता त्यांनी सेवेने लोकांची मने जिंकली. लोकांवर त्याचे संस्कार झाले. गावाची सेवा केल्यामुळे सर्व लोक खुश झाले आणि त्याच्या मनात या सेवकाबद्दल विश्वास निर्माण झाला. सर्व लोक तो जे म्हणेल त्या स्वरूपात मदत सहकार्य करू लागले व गाव आदर्श बनले. एक सेवक काय करू शकतो हे राष्ट्रसंतांनी उदाहरण दिलेले आहे. म्हणजे गावातील एक सेवक, संस्कारित सेवक जर असेल, संस्कारित तरुण जर तो असेल तर गावाचा कशा प्रकारे विकास तो करू शकतो, गावाचा कायापालट कसा करू शकतो हे वंदनीय महाराजांनी आपल्या या उदाहरणातून सांगितले. आणि हे जे सर्व साध्य होते ते निष्काम कर्मयोगामुळे साध्य होते. निष्काम कर्म जर आपलं असेल, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जर आपण ते कार्य करत असू तर आपल्याला निश्चितच
त्यामध्ये यश येते आणि सर्व गावातील लोकांचा सहभाग सुद्धा आपल्याला मिळतो. आणि आपले हे कर्म निष्काम आहे हे ज्यावेळी गावातील लोकांना किंवा आपण कार्य करत असू त्या कार्यक्षेत्रातील लोकांना, व्यक्ती निष्कामपणे हे कर्म करत आहे, तर त्यावेळेस आपल्याला कुणाचीही साथ मिळत नाही असे होणार नाही. प्रत्येक जण आपल्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी हात पुढे करेल. आणि आपण जो शब्द तोंडून काढू तो शब्द आपल्या नकळत आपल्या माघारी सुद्धा आपल्या गावातील सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करतील. त्याचप्रमाणे आपली आत्मशक्ती वाढते व जे बोलले ते सहज घडून येते व त्याचे काम लोक हातोहात करतात. म्हणजे त्या व्यक्तीने जर गावात एखादी कल्पना मांडली, तर ती कल्पना जर त्यांनी मांडली तर गावातील सर्व लोक ती सांगितलेली कल्पना मान्य करून लगेच कामाला लागतील आणि ते काम पूर्ण करून दाखवतील. म्हणजेच निष्काम कर्मयोगामुळे हे सर्व साध्य होते. जर आपण एखादा स्वार्थ मनामध्ये ठेवून जर एखादं कार्य हाती घेत असू तर आपल्याला कदाचित त्यामध्ये सहकार्य मिळणार नाही. आपण एखादं फळाची अपेक्षा करून जर आपण एखादं कार्य करत असू, त्या कार्याची सुरुवात करताना ज्यावेळेस पहिली वेळ असेल, लोकांना माहीत नसेल की हा व्यक्ती काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून हे कार्य करत आहे, त्यावेळेस लोक आपल्याला सुरुवातीला साथ देतील, परंतु त्यांच्या लक्षात ज्यावेळेस येईल की हा व्यक्ती फळाच्या अपेक्षेने जर आपल्याला सहकार्य मागत आहे असं ज्यावेळेस लक्षात येईल, त्यावेळेस आपल्याला कोणीही मदत करणार नाही. त्यामुळे आपलं कर्म जे आहे ते निष्काम असलं पाहिजे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण ते कार्य केलं पाहिजे. कारण कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता जर आपण ते काम केलं तर कळत न कळत त्याचं फळ आपल्याला मिळतेच. जीवनामध्ये आपल्याला कधीही असमाधानी आपण राहत नाही. समाधानी जर आपण असू, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जर आपण ते कर्म करत असू, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अशिक्षित संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज हे खूप शिकलेले नव्हते, परंतु त्यांचे कार्य निष्काम होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, कर्मयोगी गाडगे महाराज असतील, फार काही शिकलेले नव्हते, परंतु आज त्यांच्या नावाने 2 विद्यापीठ आहेत. गाडगे महाराजांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने नागपूर विद्यापीठ आहे. हे कशामुळे? तर त्यांनी केलेल्या निष्काम कर्मामुळे त्यांचं नाव मोठं झालेलं आहे, त्यांचं नाव विद्यापीठाला सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी जर एखादं कार्य फळाची अपेक्षा ठेवून जर हाती घेतलं असतं तर त्याला लोकांचा सहभाग मिळाला नसता. परंतु निष्काम भावनेने वंदनीय महाराजांनी, गाडगे महाराजांनी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे कार्य निष्काम भावनेने केलं, त्यामुळेच आजही त्यांचं नाव अजरामर आहे आणि पुढेही राहील. त्याचं कारण काय? तर त्यांनी केलेलं कार्य जे आहे ते निष्काम भावनेने केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला निष्काम भावनेने कार्य करत राहणे गरजेचे आहे. आपण जर निष्काम भावनेने कार्य करू तर निश्चितच आपल्याला अपयश कोणत्याच गोष्टीत येणार नाही. आपण जे काम करण्याचे मनामध्ये ठरवू ते काम पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या मनामध्ये शुद्ध भाव आहे. शुद्ध भाव जर आपल्या मनामध्ये असेल तर निश्चितच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांचं सहकार्य मिळेल आणि ती गोष्ट पूर्णत्वास जाईल. म्हणूनच सर्वांनी निष्काम भावनेने कर्म करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज या दोन्ही कर्मयोगी यांनी अमरावती व नागपूर विद्यापीठास त्यांचे नाव सुद्धा आहे. आणि त्याचप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांप्रमाणेच स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा नररूपी नारायणाची सेवा केली. आणि ज्यावेळी कलकत्त्यामध्ये प्लेग नावाच्या महाभयानक रोगाची साथ सुरू होती, त्यावेळेस कलकत्त्यामध्ये स्वामी संन्यासी गुरुबंधूंनी मिळून त्या प्लेग साठी निष्काम भावनेने त्या कलकत्त्यामधील लोकांची सेवा केली. आणि ज्यावेळेस स्वामीजी आणि त्यांचे सहकारी संन्यासी बंधू यांनी आजारी लोकांची सेवा केली आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले की आपण हॉस्पिटल बांधू, त्यानंतर लोकांना
अन्नधान्य मिळालं पाहिजे यासाठी व्यवस्था करू. त्यावेळेस त्यांचे संन्यासी बंधू जे होते त्यावेळेस ते म्हणाले की स्वामीजी आपल्याजवळ तर पैसा नाही आहे, मग आपण त्यांची सेवा कशी काय करणार, आपण हॉस्पिटल कसे काय बांधणार. तेव्हा स्वामीजी त्यांच्या संन्यासी बांधवांना मित्रांना म्हणाले, तुम्ही पैशाची काळजी करू नका, सेवा कार्याला तुम्ही लागा, आपण सर्वजण सेवा कार्याला लागू. गरज जर पडली तर आताच आपण नवीन बांधलेला मठ सुद्धा मी विकायला तयार आहे. पहा, म्हणजे निष्काम कर्मयोगामध्ये वंदनीय महाराज स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलेले आहे की निष्काम भावनेने त्यांनी कार्य सुरू करा आणि सारा पैसा त्या कामाला देईन असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. पण त्यांना मठ विकण्याची गरज पडली नाही. पैसा उभा राहिला, कामही झाले आणि शेवटी लोक त्या प्लेगच्या बिमारीमधून दुरुस्त सुद्धा झाले. श्री रामकृष्ण परमहंस सांगायचे की आपण माणसातल्या ईश्वराची सेवा केली पाहिजे. स्वामीजी त्यावर असे म्हणत की शिवभावे जीवसेवा आपण करायला पाहिजे. म्हणजे शिवभावाने जीवसेवा जर आपण केली तर निश्चितच आपल्याला त्याचा जीवनामध्ये फायदा होईल. भारताच्या अनेक भागात स्वामीजींनी रामकृष्ण विवेकानंद केंद्रांची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली. तिथे मठाचे संन्यासी आणि आजारी लोकांची सेवा मठाचे संन्यासी आजही करताना आपल्याला दिसून येतात. रामकृष्ण मठामध्ये अनेक प्रकारचे सेवा कार्य चालतात. भूकंप असेल, सुनामी असेल, महापूर आला असेल, त्यावेळेस अनेक प्रकारचे सेवा कार्य रामकृष्ण मठामार्फत चालतात आणि ते फक्त निष्काम भावनेने ते कार्य सुरू असते. त्या ठिकाणी कुणालाही दान मागण्याची गरज नाही, कुणालाही मदत मागण्याची गरज नाही. न मागता अनेक प्रकारचे मदत, अनेक प्रकारचे दान त्या ठिकाणी येतात आणि कळत न कळत सर्वांच्या हातून ते सर्व कार्य पुढे जाताना आपल्याला दिसून येईल. श्रीमद स्वामी अनंतानंदजी महाराज औरंगाबाद, रामकृष्ण मठ औरंगाबाद येथे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे कार्य, मदत कार्य चालतात. मागील वर्षी त्यांनी रामकृष्ण मठामार्फत टंचाईग्रस्त भागांमध्ये लोकांना पाण्याच्या टाक्यांचं वाटप केलं. ते कशामुळे तर निष्काम भावनेने ते कार्य त्यांनी केलं आणि अनेक प्रकारे त्यांना सहकार्य मिळते. आपण जर कधी औरंगाबादला जाण्याचा योग आला तर तिथे रामकृष्ण मठ आपण पाहू शकता. रामकृष्ण मठाचं जे मंदिर आहे 2018लाच नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या रामकृष्ण मठाचं उद्घाटन झालं आणि आपण जर ती वास्तू बघितली तर ती कोट्यवधी रुपयाची ती वास्तू आहे. परंतु सांगायला मला चांगलं वाटेल की त्या ठिकाणी एकही रुपया रामकृष्ण मठाच्या जवळ नसताना सुद्धा, मठाकडे तेवढा निधी नसताना सुद्धा तो कोट्यवधी रुपयाचा निधी जमा झाला. आपल्याला वाटेल की शासनाने काही दिलं असेल. नाही, शासनाने कुणीही दिलं नाही. तर एक व्यक्ती आहे, बहीण भाऊ आहेत दोघे, आणि त्यांनी संपूर्ण रामकृष्ण मठाची इमारत उभी करून, रामकृष्ण मठाचं ते मंदिर जे आहे, भव्य दिव्य मंदिर, अत्यंत उत्कृष्ट असं मंदिर आहे. त्या मंदिराला कोट्यवधी रुपये लागतात. दोन बहीण भावांनी आणि इतर त्यांच्या सहकार्यांनी मिळून ते पूर्ण मंदिराची वास्तू उभारलेली आहे. कृष्ण मठाचं कार्य चालते हे लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे प्रत्येकांना माहिती आहे की हे या ठिकाणी आपण जर मदत दिली तर ती व्यर्थ जाणार नाही. त्याचा आपल्याला जीवनामध्ये सदुपयोगच होईल, आपल्या धनाचा सुद्धा सदुपयोग होईल. त्यामुळे निष्काम भावनेने कर्म जर केलं तर लोकांची सहज मदत मिळते. दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी सुद्धा अनेक सेवेचे कार्य चालतात. मला मागच्या वर्षीच माहीत झालं की गजानन महाराज संस्थान मार्फत बुलढाणा जिल्ह्यामधील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. जर कोणत्याही प्रकारचं मोठं ऑपरेशन जर करायचं असेल, कोणता उपचार जर घ्यायचा असेल तर बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तींना मोफत वैद्यकीय सेवा सुद्धा गजानन महाराज संस्थान मार्फत पुरविल्या जाते. हे कशामुळे तर त्या संस्थानचे जे अध्यक्ष आहेत शिवशंकर भाऊ पाटील, हे निष्काम भावनेने त्या ठिकाणी कर्म करत आहेत आणि त्या निष्काम भावनेने जर कर्म केलं तर असे होईल की निष्काम भावनेने कर्म ते करतात, त्यामुळे काय होईल,
होते की त्यांनी जे काही कार्य हाती घेतलं ते पूर्णत्वास जाते. आणि शिवशंकर भाऊ पाटील जे आहेत त्यांचं निष्काम कर्म त्या ठिकाणी सुरू आहे अनेक वर्षापासून. आणि मी तर असं ऐकलेलं आहे की शिवशंकर भाऊ पाटील हे देवस्थानमधील पाणी सुद्धा पित नाहीत. म्हणजे भ्रष्टाचार वगैरे जे आपण पाहतो त्यापासून गजानन महाराज संस्थान हे अलिप्त आहे. त्याचं कारण काय तर शिवशंकर भाऊ हे निष्काम भावनेने निर्मळ मनाने त्या ठिकाणी कार्य करत आहेत. आणि महाराष्ट्रातील एक नामांकित देवस्थान म्हणून आपण गजानन महाराज संस्थान शेगाव याकडे पाहतो. त्याचं कारण काय तर निष्काम भावनेने केलेलं काम आहे. आणि त्या निष्काम भावनेने केलेलं काम आहे, या ठिकाणी निष्काम भावनेने काम चालते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे गजानन महाराज संस्थानमध्ये रोजच्या हजारो रुपयाची देणगी, निनावी देणगी त्या ठिकाणी येते. शेगावच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशनवर सुद्धा मोठ्या मोठ्या वॅगिन भरून त्या ठिकाणी अन्नदान करतात आणि कोणी पाठवले सुद्धा माहीत नसते. म्हणजे असे हस्ते परहस्ते होते कामाची त्यांचे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ते आपल्याला यामधून दिसून येते. असे अनेक उदाहरण आपण पाहू शकतो की त्यामधून निष्काम कर्मयोगातून त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, सब में सेवाभाव बढ़ाओ तभी देश का भला रहेगा, द्वेष स्वार्थ मत लाओ. सब में सेवाभाव बढ़ाओ म्हणजे सर्वांमध्ये सेवाभाव वाढवावा आणि तेव्हाच देशाचं भलं होईल. आणि द्वेष आणि स्वार्थ त्यामध्ये जर आपण आणलं नाही तर आपल्याला खूप मोठा आपल्या देशाचा विकास होईल, देश खूप पुढे जाईल. परंतु निष्काम भावनेने कार्य करणारे खूप कमी लोक दिसतात. निष्काम भावनेने जर कार्य केलं तर निष्काम भावनेमधून आपल्या देशाचा विकास होऊ शकतो, देश प्रगतीपथाला सुद्धा जाऊ शकते. दुसरं उदाहरण पाहायचं जर झालं तर बाबा आमटे यांचं. बाबा आमटे यांनी आयुष्यभर कुष्ठरोग्यांच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं. आणि बाबा आमटे यांनी आनंदवन या ठिकाणी कुष्ठरोग्यांची सेवा केली. कुष्ठरोग्यांची मनोभावे सेवा केली, जीवभावाने सेवा केली. आणि आनंदवनातील कुष्ठरोगी यांना स्वावलंबी बनविले. ते खूप सुंदर वस्तू कलाकृती बनवतात. त्या ठिकाणी जे कुष्ठरोगी आहेत, अपंग आहेत, अंध आहेत, मूकबधीर आहेत, असे अनाथ आहेत, यांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वावलंबी बाबा आमटे यांनी बनवलं. म्हणजेच ज्यावेळेस ते कुष्ठरोगी, ज्या व्यक्तीला कुष्ठरोग व्हायचा त्यांना असे वाटायचे की आता आपलं जीवन व्यर्थ जाणार. परंतु त्यांचं जीवन व्यर्थ न जाऊ देता बाबा आमटे यांनी त्यांच्या आनंदवन या ठिकाणी आश्रममध्ये त्यांना आणून त्यांच्यावर स्वतः उपचार करून त्यांना त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांच्यामध्ये विविध कलाकृती, वस्तू बनवण्याच्या कला आत्मसात झाली. आणि आज रोजी जर आपण पाहिलं तर आनंदवनामध्ये त्यांनी बनवलेल्या अनेक वस्तू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्या ठिकाणी ते विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असतात. म्हणजेच काय तर बाबा आमटे यांनी केलेले जे निष्काम कर्म आहे त्या निष्काम कर्माचं फलित काय आहे तर ते आज रोजी आपण पाहू शकतो. त्या आनंदवनामधील जे अंध मूकबधीर आहेत त्या ठिकाणी 100 ते 150 अंध व मूकबधीर यांची एक संगीताचा संच आहे. त्या संगीत संचामध्ये काही दोन्ही हातांनी अपंग आहेत, काही दोन्ही पायांनी अपंग आहेत, काही जणांना दोन्ही पाय आणि दोन्ही हातही नाही आहेत, काही जणांना हातही नाही, पाय नाही, डोळे सुद्धा नाही, असे काही व्यक्ती आहेत. कर्णबधीर आहेत, मूकबधीर आहेत. हे असे सर्व लोकांचं मिळून एक संगीताचा संच केला आणि त्या संचाला स्वर आनंदवन असं नाव दिलं. आणि मागील वर्षी पुसद येथे सुद्धा तो कार्यक्रम झाला. आम्ही तो बघितला. अत्यंत सर्वजण भारावून गेले आणि शेवटी सर्वांच्या डोळ्यामधून पाणी आलं की आपल्याला तर सर्व इंद्रिय व्यवस्थितपणे दिलेले आहेत, परंतु त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करीत आहोत हे आपल्याला त्यावेळेस प्रश्न पडला. की आपल्याला सर्व अवयव इंद्रिय असून सुद्धा आपण पाहिजे तसे कार्य करत नाही आहे. परंतु त्यांच्यामध्ये ते जे अपंग आहेत त्यांच्यामध्ये सुरेल गायन करणारे अपंग व्यक्ती आम्ही बघितले. त्यानंतर सुंदर नृत्य करणारे सुद्धा
व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी बघितले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, तर निष्काम भावनेने जर आपण कर्म केलं तर त्या निष्काम भावनेतून केलेल्या कर्मामुळे आपण कोणतेही कार्य हाती जर घेतले तर ते पूर्णत्वास जाते. आणि बाबा आमटे यांचा हा जो स्वरानंदवनचा जो संच आहे, ते विकासभाऊ आमटे, जे बाबा आमटे यांचे चिरंजीव आहेत, विकासभाऊ आमटे, ते सर्व कार्य आज बाबा आमटेंचं कार्य पुढे नेत आहेत. त्यांनी जर ठरवलं असतं तर ते स्वतःसाठी जगले असते. ते सुद्धा डॉक्टर होते. त्यांनी स्वतः जर म्हटलं असतं तर त्यांनी स्वतःचं जीवन ते जगू शकले असते, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांच्या वडिलांचा आदर्श त्यांच्या पुढे होता. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. म्हणजे त्या कलेच्या माध्यमातून त्या कर्णबधीर मुकबधीरांना सुद्धा आज रोजी निष्काम भावनेने ते काम करत आहेत. त्यानंतर डॉक्टर प्रकाश हेमलकसा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसा या ठिकाणी ते त्या आदिवासीकरिता रुग्णसेवेचं कार्य त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर चालते. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम प्रकाशभाऊ आमटे आणि त्यांची पत्नी मीनाताई आमटे ह्या खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं कार्य सुरू आहे. रेमंड मॅग्सेसे पुरस्कार असेल, त्यानंतर शासनाचा दिला जाणारा सर्वोच्च जे पुरस्कार आहे, तर ते सर्व अशा प्रकारे त्यांना जे आहे, तर अशा प्रकारचं त्यांच्या हातून कार्य आहे. त्याचं कारण काय, तर निष्काम भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि निष्काम भावनेतून ते कर्म करत असल्यामुळे त्यांना मदत सुद्धा मिळते. कुणालाही कोणत्याही प्रकारची देणगी किंवा मदत न मागता त्या ठिकाणी हजारो रुपयाची देणगी नाव न सांगता त्या ठिकाणी येऊन पडते. आमच्या पुसद येथील स्वरानंदवन जी टीम आहे, आमचे मामा प्राध्यापक धनंजय कोठाळे सुद्धा त्या टीममध्ये काम करतात. त्यानंतर समाजकार्य महाविद्यालयाच्या स्वातीताई वाट मॅडम असतील, त्यांची पूर्ण टीम यांनी मागील वर्षी जो स्वरानंदवन कार्यक्रम झाला होता, त्या स्वरानंदवन कार्यक्रमातील उरलेली जी रक्कम होती, ती उरलेली रक्कम त्या ठिकाणी इलेक्ट्रिकवरील बॅटरीवरील 2 ॲटो रिक्षा घेतले आणि एक आनंदवन या ठिकाणी दिला आणि एक हेमलकसा या ठिकाणी दिला. आणि तेथील जे अपंग वगैरे आहेत, त्यांना चालता येत नाही, तर त्यांच्यासाठी त्या ऑटो रिक्षाचा फार चांगला उपयोग आज होत आहे. म्हणजेच या निष्काम भावनेने न कळत तिथे दान जाते. म्हणजे त्यांनी मागितलं होतं का यांना? नाही, कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा दान मागितलेलं नव्हतं, परंतु त्यांनी निष्काम भावनेने तिथे कार्य चालते म्हणून यांनी स्वतः तिथे जाऊन त्या ठिकाणी ती मदत दिलेली आहे. आणि बाबा आमटे यांचे चिरंजीव प्रकाश आमटे आणि मीनाताई, त्यानंतर त्यांची मुलं सुना सर्व डॉक्टर आहेत. त्यांनी जर ठरवलं असतं की आपण स्वतःसाठी जगायचं, तर मोठा दवाखाना थाटून ते खूप पैसा कमावू शकले असते, करोडपत्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं असतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांना माहिती होतं की यामधून काही होणार नाही. ऐसे तो जीते हे किडे मकोडे वंदनीय महाराज म्हणतात. ते कशामुळे, तर कोल्ह्या डुकऱ्या गद्या मांजरांसारखं तर कोणीही जगते, परंतु इतरांसाठी जे जगतात तेच खरे पुरुष असतात असं आपण म्हणतो. तर त्यामुळेच की आहे की कोरोना परिस्थिती आपल्या संपूर्ण जगामध्ये आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये अनेक सेवाभावी संस्था असतील, अनेक कार्यकर्ते असतील, निष्काम भावनेने काम करणारे व्यक्ती असतील, हे सर्वजण पुढे येऊन त्या कोरोना महामारीमध्ये जे लोक आहेत की त्यांना अन्नधान्य मिळत नाही आहे, तशांसाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे येऊन त्यांनी अन्नधान्याच्या किट वाटप केलेले आहे, अन्नधान्य वाटप केलेलं आहे, जीवनावश्यक वस्तू वाटप केलेले आहे. हे कशामुळे? फक्त निष्काम भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता अनेक सेवाभावी संस्था कार्य करत आहेत. आणि त्यामुळेच हे कोरोना महामारीच्या काळामध्ये हे जे मदत कार्य सुरू आहे ते निष्काम भावनेने सुरू आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मंदर मंदर क्या घुमता है, पहिले सेवा कर गरीबों की. म्हणजेच
मंदिरामध्ये गेल्यापेक्षा गरिबांची सेवा जर आपण केली तर मंदिरात जाण्याच्या पुण्यापेक्षाही हे सेवेचं पुण्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं प्रमाण वंदनीय महाराज देतात, ईश्वर वही हमारा घट घट में रम रहा है, सेवा सभी की करना पूजा यह बनाई हमने. ईश्वर वही हमारा घट घट में रम रहा है म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक घटाघटामध्ये राम आहे असं म्हटलं. ईश्वराचा वास आहे, ईश्वराचं अधिष्ठान आहे असं आपण मानू शकतो. जीव मात्रावर दया करणे व दुःखी जीवाला सुखी करणे हाच खरा परमार्थ आहे. संतांनी दुःखी जीवाला सुखी करण्याचे कार्य केले, हे देखील सेवा कार्य आहे. आणि अशा प्रकारे अनेक सेवा कार्याचे उदाहरणं आपल्याला देता येतील, अनेक दाखले देता येतील, अनेक धर्मग्रंथातील दाखले आपल्याला देता येतील. संत नामदेवांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला व तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावले. तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज विठ्ठलाला मंदिरामध्ये नैवेद्य